6 जून केवळ एक तारीख नाही, तर प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयात, मनात अखंड धगधगणारी एक भावना. या दिवशी एकच धून 6 जून हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या लाखो शिवप्रेमींच्या नजरेत स्वराज्याचं तेज असतं. 6 जूनची धून गाजवण्यासाठीची तयारी मात्र 6 महिने आधीपासून सुरुवात होते. धन्य ती माय जिचा शिवपा झाला, गडकिल्ले गवसले अन स्वराज्य उभा राहिला. या दिवशीचा गडावर होणारा सोहळा छत्रपती संभाजीराजे आणि युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला जातो. त्यासाठी जवळजवळ 18 ते 20 समित्या बनवल्या जातात. राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या लाखो शिवभक्तांना योग्य सुविधा पोहोचविण्यासाठी या कमिट्या कंबर कसून कामाला लागतात. गडाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी स्वच्छता कमिटी अखंडपणे राबत असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी पार्किंगची सोय केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 दिवस अन्नछत्र अखंडपणे चालू ठेवण्यासाठी झटणारी अन्नछत्र कमिटी यामध्ये सर्वात मोलाचं काम करते. त्यासोबत पिण्याच्या पाण्याची सुविधा देत आरोग्य आणि सुरक्षिततेची सुद्धा जबाबदारी या ठिकाणी योग्य रीतीनं पार पाडली जाते. प्रत्येक कमिटी शिस्तबद्ध नियोजनामध्ये प्रत्येक शिवभक्ताचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली असते. 5 जूनचा दिवस म्हणजे शौर्य आणि भक्तीचा जागर. याच संध्याकाळी छत्रपती संभाजीराजे आपल्या मावळ्यांसोबत गड चढायला सुरुवात करतात. शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचं सुवर्णपान स्वराज्यासमोर सादर करण्यासाठी लोककलावंतांची मांदियाळी रायगडावर पाहायला मिळते. लेझिम, ढोल ताशा, जागरण गोंधळ यांच्या गजरानं या सोहळ्याचा आनंद द्विगुणित होतो. शिवकालीन युद्धकला जपणाऱ्या मावळ्यांच्या शौर्यांचा वारसा युद्ध प्रकारानं सादर केला जातो. शिवरायांच्या आवडत्या शस्त्रांचा मैदानी खेळ अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतो. प्रत्येकाच्या अंगावर शहारा आणणारे पोवाडे सादर करणारे शाहीर डफावर थाप मारत अख्खी सदर चैतन्यानं जिवंत करतात. गडावर एकच गगनभेदी जयघोष होतो. श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्यासाठी या लोकोत्सवात सहभागी होऊन या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक शिवभक्त आपली हजेरी नोंदवत असतो. 6 जून हा सुवर्ण दिवस जगाच्या अंतापर्यंत उगवत राहावा हीच सदिच्छा मनात घेऊन प्रत्येक शिवभक्त रायगडावर वावरत असतो. राजसदरेवर पारंपरिक वाद्यांच्या निनादात ध्वजपूजन, ध्वजारोहण पार पडतं. शिवछत्रपतींच्या उत्सव मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक होतो आणि सिंहासन पूजनाच्या वेळी संपूर्ण गड शिवमय होतो. नयनरम्य पालखी सोहळा रायगड गाजवतो. शिवछत्रपतींचं हे राज्य पुन्हा उजळू दे, मावळ्यांच्या रक्तात पुन्हा तेज सळसळू दे. रायगडावर जमलेल्या प्रत्येक शिवभक्तांसाठी शिवराज्याभिषेक हा सोहळा कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नसतो. कारण हा सोहळा म्हणजे शिवप्रेम, शिस्त, स्वराज्य भक्ती आणि समर्पणाचा जिवंत इतिहास. हा राज्याभिषेक सोहळा यापुढेही पिढ्यानपिढ्या चालत राहो ही सदिच्छा मनात बाळगत आपल्या राजाला मनोमन मुजरा करत ही परंपरा आजही जपली जाते. 6 जूनला हा नीटनेटका शिस्तबद्ध शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात पार पाडणाऱ्या, त्यासाठी गेले 6 महिने राबणाऱ्या, कष्टणाऱ्या आणि या सोहळ्यात उत्साह पेरणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मानाचा मुजरा.